कॉल येईल मी काय रिस्पॉन्स द्या त्यांना काय प्रॉब्लेम आहे सांगा सोनिया त्यांचा कॉल लागेल रिस्पॉन्स द्यायचा प्रॉब्लेम काय झाला तर मित्रांनो आम्ही इथे आज ट्रक वरती चढलो आहे ट्रॅफिक दाखवण्यासाठी. हे बघा आमच्या मागे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती आहे. हे बघा या साईडला पण बघू शकता तुम्ही किती. ही आमची गाडी आहे इर्टिगा. या गाडीतनं आम्ही आलेलो आहे करगणीवरून आम्ही आलेलो आहे सांगली जिल्हा. आम्हाला दिसलं आम्ही म्हणजे सगळे असे बोलत चालत जागेच होतो सगळे असे गप्पा वगैरे चाललेले आमच्या गाडीमध्ये. आणि अचानक असं समोर ते पाणी वगैरे पडताना आम्हाला आधी वाटलं की पाणीच पडते फक्त गाडी आपली पास होईल. परत जसं जवळ गेलो तसं ती दगड वगैरे माती बिती दिसत होती. मग आम्ही एक 100-200 मीटरवर थांबलो आणि ते वहिनी वगैरे होते आमची म्हणली जाऊ नका कशाला उगाच जात आहे परत काहीतरी दुखापत होईल तुम्हाला. म्हणलं थांबा जरा बघून तर आलं पाहिजे काय होते नक्की कळलं तर पाहिजे आपल्याला. मग आम्ही थोड्या वेळ थांबून उतरून बघून आलो. मग व्हिडिओ वगैरे काढले. मग ते दगड वगैरे मोठा वगैरे पडला. घरातले ते सगळे बोलत होते की गाडीच्या बाहेर जाऊ नका गाडीतच बसून राहा. मग आम्ही बसून राहिलो थोडा वेळ. परत असं धाडस केलं की जरा बाहेर जाऊन व्हिडिओ का वगैरे काढू लोकांनाही आपला सोशल मीडियातर्फे आपलं हे पाठवू लोकांनाही कळलं पाहिजे जे काही दुर्घटना झाली तिथे ती लोकांना कळली पाहिजे. त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकलं इंस्टाग्रामवर आणि ते लोकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला आहे. खूप लोकांनी बघितलं व्हिडिओ 3.4 मिलियनपर्यंत आपले व्ह्यू गेले आहेत त्या व्हिडिओला. आणि तुला तुझी काय होती स्टार्टिंगला तर घाबरलो नव्हतो म्हणजे जेव्हा कमी दगड पडत होते जेव्हा जास्त दगड मोठ्यावर दगड पडले तेव्हा आम्ही घाबरलो. मग तेव्हा बटन दाबून आम्ही तिथून गेलो. असं वाटलं की म्हणजे बोगदा पडतो की आम्हाला काय पडतो माहीत नव्हतं ना. दगड पडला ते नंतर समजलं आम्हाला. पण तेव्हा असं वाटलं की ते बोगदा खाली पडायला लागला काय म्हणून आम्ही म्हटलं पूर्ण अंगावरती पडू शकतं म्हणून आम्ही गायब झालो तिथून नंतर. हे बघा आता कसं आहे की ते तो जो व्हिडिओ काढला यांनी त्यानंतर बरेच लोक अवेअर झाले. जसं हा सांगतोय की जवळपास 3.5 मिलियन लोकांनी तो व्हिडिओ बघितला आहे. आणि त्या दिवशीची परिस्थिती खरंच खूप डेंजर होती कारण सगळेजण पॅनिक झालेले होते. त्यामुळं प्रत्येकांना म्हणजे माहितीच होत नव्हतं की कारण सगळे रस्ते ब्लॉक होते ट्रेन्सचाही तसाच इश्यू होता. पण त्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना ॲटलिस्ट कळालं की तिथं अशी घटना घडली आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण जनरली बघतो की याच्या आधीही आपण असे अनेक अपघात बघितलेले आहेत की ज्यावेळेस एखादा छोटासा अपघात घडलेला असतो पाठीमागटनं वाहनं येतात परत तिथं तो म्हणजे तो नवले ब्रिजवरचं उदाहरण मोठं आहे याच्यामध्ये की त्यामुळं तुम्ही तो अवेअरनेस क्रिएट केला त्याबद्दल निश्चितपणानं तुमचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि हे कॉल येईल मी काय रिस्पॉन्स द्या त्यांना काय प्रॉब्लेम आहे सांगा सोनिया त्यांचा कॉल लागेल रिस्पॉन्स द्यायचा प्रॉब्लेम काय झाला तर मित्रांनो आम्ही इथे आज ट्रक वरती चढलो आहे ट्रॅफिक दाखवण्यासाठी. हे बघा आमच्या मागे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती आहे. हे बघा या साईडला पण बघू शकता तुम्ही किती. ही आमची गाडी आहे इर्टिगा. या गाडीतनं आम्ही आलेलो आहे करगणीवरून आम्ही आलेलो आहे सांगली जिल्हा.